मराठा सर्वेक्षणावर राज्य मागासवर्ग आयोगाचं लक्ष. आयोगाच्या सदस्यांकडून पाहणी. शनिवारपासून जिल्हानिहाय आढावा घेण्यास सुरुवात. सोलापुरात मराठा आरक्षणाच्या सर्व्हे दरम्यान धक्कादायक प्रकार उघड. सर्व्हेसाठी स्वतःची नेमणूक असताना नेमले 2 खासगी कर्मचारी. पालिका कर्मचाऱ्याचा प्रताप. तब्येत बरी नसल्यानं दुसऱ्यांना सर्व्हेसाठी पाठवल्याचा महापालिका कर्मचाऱ्याचा दावा. धाराशिवमध्ये 700 नवीन कुणबी मराठा नोंदी सापडल्या. धाराशिवमध्ये मराठा सर्वेक्षणाचं जवळपास 80% काम पूर्ण. मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी पुणे महापालिकेकडून नव्यानं 1027 प्रगणकांची नियुक्ती. कर्मचारी सर्वेक्षणासाठी बाहेर पडल्यानं पालिका कार्यालय ओस पडू लागलीय. नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी. आतापर्यंत नाशिक शहरामध्ये 3.5 लाख घरांची छाननी. ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे कामात अडथळे. मराठा समाजाचं सर्वेक्षण आता 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. मुंबईमध्ये मराठा आरक्षण 85% काम हे पूर्ण. उद्यापर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न. हंगामाच्या सुरुवातीला नंदुरबार बाजार समितीमध्ये ओव्याला विक्रमी 12 ते 14 हजारांचा भाव. यंदा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओव्याचं उत्पादन. बाजारामध्ये दररोज 50 क्विंटल ओव्याची आवक. पुणे मार्केट यार्डमध्ये हंगामपूर्व जांभळाची आवक. 1 किलो जांभळाला 600 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाल्यानं शेतकरी सुखावला. धुळे शहरामध्ये भाजीपाल्याचे दर स्थिर. 50 रुपयांच्या आत किलोभर भाजी. ग्राहकांमध्ये समाधान. पुणे मार्केट यार्डमध्ये लाल कांद्याची मुबलक आवक. कांद्याच्या दरामध्ये पुन्हा मोठी घसरण. किरकोळ बाजारामध्ये कांदा केवळ 20 रुपये किलोनं शेतकरी हवालदिल. परभणीमध्ये आजपासून कापूस खरेदी पूर्ववत. कापूस खरेदीदार आणि हमाल युनियनमधील वाद बाजार समितीच्या मध्यस्थीनं मिटला. परभणीमध्ये थंडी वाढल्यानं गहू पिकाला पोषक वातावरण. गहू पीक बहरल्यानं शेतकरी समाधानी. शेतकऱ्यांना गहू, तूर आणि हरभऱ्याच्या उत्पन्नावर आशा. समाधानकारक पावसाअभावी पुण्यामधील धरणामध्ये पाणीसाठा कमी. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणं यंदा पूर्ण क्षमतेनं भरली नाहीत. परभणीमध्ये पावसाअभावी पाणी प्रकल्पामध्ये अत्यंत कमी पाणीसाठा. उर्वरित पाणी पिण्यासाठी राखीव. नागरिकांना पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन. पालघर पोलीस ठाण्यामधून पोलीस कस्टडीमधील एक आरोपी पोलिसांना तुरी देऊन फरार. राहुल सोनार असं आरोपीचं नाव. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. परभणीमधल्या प्रसिद्ध शिक्षक विठ्ठल कांगणेंच्या विवेकानंद अकॅडमीमधून 20 लाख रुपये अज्ञातानं चोरले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. 100 रुपयामध्ये मिळणार पाम तेल, पोहे, रवा, मैदा आणि डाळ. शिधापत्रिकाधारकाला 29 फेब्रुवारीपर्यंत आनंदाचा शिधाचं सवलतीच्या 100 रुपये दरामध्ये वाटप सुरू. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस. येत्या 6 महिन्यामध्ये सरकारकडून ही लस उपलब्ध होणार. सायरस पुनावाला यांची माहिती. 10वीचा हॉल तिकीट बुधवारपासून मिळणार. हॉल तिकीट 31 जानेवारीपासून शाळांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होणार. हॉल तिकीटासाठी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क न घेण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. 3 मुलं असलेल्या पोलिसांच्या कोणत्याच वारसाला अनुकंपा नोकरी नाही. सामान्य प्रशासन विभागाचा अध्यादेश. सोमवारी उच्च न्यायालयामध्ये याबद्दल प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार. पुणे शहर पोलीस दलामधील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचं निधन. निधनानं शहर पोलीस दलामध्ये शोककळा. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून शिवरायांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळासाठी नामांकन. रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड यासह अनेक किल्ल्यांचा समावेश. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत लेखापरीक्षण नाही. माहिती अधिकारामधून धक्कादायक माहिती समोर. पश्चिम महाराष्ट्रामधील 68 लाख वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार. महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत बसवण्याचं नियोजन. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक. दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये ब्लॉक असणार. सिंधुदुर्गमधल्या कणकवली शहरामध्ये परमहंस भालचंद्र महाराजांचा 120वा जन्मोत्सव सोहळा. जन्मोत्सव सोहळ्याचा आजचा 3रा दिवस. महाराजांच्या समाधीस्थळी फुलांची आकर्षक सजावट. नंदुरबारमधून अयोध्येला जाण्यासाठी आजपासून रेल्वे सुरू होणार. उधना ते अयोध्या थांब अशा स्वतंत्र रेल्वे आज रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी अयोध्येसाठी निघणार.